केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे सीबीएसईने एक मोठा निर्णय घेतला आहे। आता 10वीत बेसिक मॅथ्स घेतलेल्या विद्यार्थ्यांना 11वीत स्टँडर्ड मॅथ्स घेण्याची संधी मिळणार आहे। हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी नेमका किती फायदेशीर आहे, पालक, शिक्षक आणि शाळांसाठी काय बदल घडणार आहेत, चला पाहूया सविस्तर। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। सीबीएसईचा निर्णय काय? सीबीएसईने 27 मे 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता 10वी मध्ये मूलभूत गणित म्हणजेच बेसिक मॅथ्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 11वी मध्ये मानक गणित म्हणजेच स्टँडर्ड मॅथ्स घेण्याची परवानगी मिळणार आहे। हा निर्णय मागील नियमांमध्ये बदल करत आहे, जिथे केवळ मानक गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही संधी दिली जात होती। या प्रणालीत मानक गणित हे त्यांच्यासाठी आहे जे उच्च शिक्षणात गणिताचा अभ्यास चालू ठेवण्याचे ठरवतात, तर मूलभूत गणित त्यांच्यासाठी आहे जे 10वी नंतर गणित सोडण्याचा विचार करत असतात। मात्र यासाठी सीबीएसईने अट घातली आहे की विद्यार्थ्यांकडे विषयाची गुंतागुंत समजून घेण्याची शैक्षणिक तयारी असावी। शाळांना हे बदल वेळेवर पालक व विद्यार्थ्यांना कळवण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून योग्य आणि माहितीपूर्ण निर्णय घेतला जाईल। एकदा लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स मध्ये विषय निवडल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही। हा नियम कोरोना काळात सुरू करण्यात आला होता, ज्यामध्ये मूलभूत गणिताच्या विद्यार्थ्यांना उच्च वर्गात मानक गणित निवडण्याची परवानगी होती। राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम फ्रेमवर्क अंतर्गत नवीन अभ्यास योजना लागू होईपर्यंत ही व्यवस्था लागू राहील, असे सीबीएसईने स्पष्ट केलं आहे। तोपर्यंत 10 जानेवारी 2019 रोजी जारी केलेल्या पूर्वीच्या परिपत्रकातील इतर तरतुदी लागू राहतील। तर विद्यार्थ्यांसाठी याचे फायदे काय? करिअर फ्लेक्सिबिलिटी। जे विद्यार्थी पुढे इंजिनिअरिंग, सायन्स किंवा अर्थशास्त्र वगैरे क्षेत्रात जायचा विचार करत आहेत पण 10वीत बेसिक मॅथ घेतले होते, त्यांना आता तो मार्ग बंद राहणार नाही। सेकंड चान्स। अनेक वेळा 10वी मध्ये विद्यार्थी किंवा पालक चुकीचा निर्णय घेतात, आता त्यांना पुन्हा योग्य दिशा घेण्याची संधी मिळेल। कॉन्फिडन्स बिल्डिंग। यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल ज्यांच्याकडे क्षमता आहे पण पूर्वी त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला नव्हता। या नव्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार आणि क्षमता ओळखून विषय निवडण्याची मोकळीक मिळाली आहे, ज्यामुळे त्यांचे शिक्षण अधिक अर्थपूर्ण, सुसंगत आणि विद्यार्थी केंद्रित होईल। शाळांसाठी काय बदल घडतील? शाळांनी अशा विद्यार्थ्यांना स्टँडर्ड मॅथ्ससाठी तयार करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व मूल्यांकन प्रणाली तयार करावी लागणार आहे। शिक्षकांना अधिक जबाबदारीने आणि वैयक्तिक लक्ष देत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे लागेल। थोडी काळजी सुद्धा, कारण स्टँडर्ड मॅथ्सचा अभ्यासक्रम थोडा अधिक आव्हानात्मक आहे, त्यामुळे काही बेसिक मॅथ्स विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला अडचण येऊ शकते। यासाठी शाळांनी पूरक कोर्सेस, सपोर्ट सिस्टम आणि पालक विद्यार्थी सल्लामसलत सत्र आयोजित करणं गरजेचं आहे। हा निर्णय म्हणजे केवळ एक नियम बदल नाही, तर ते एक सकारात्मक पाऊल आहे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचं, स्वातंत्र्य आणि भविष्यातील संधी वाढवण्यासाठी। तुम्हाला काय वाटतं? हा नियम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला खरोखरच मदत करेल का? किंवा अजून काही गोष्टींचा विचार व्हायला हवा होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।